आपण ह्या ज्या घोषणा देत आहेत त्या आहेत प्रभाग क्रमांक 10 मधील संतप्त झालेल्या नागरिकांच्या. गेल्या 2 महिन्यांपूर्वी याच भागातील पाण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर तात्पुरती मलमपट्टी झाली होती. मात्र ऐन सणासुदीत गेल्या 8 दिवसांपासून नळाला पाणीच येत नसल्यानं माजी नगरसेविका इंदुमती नागरे यांच्यासह महिला नागरिकांनी सातपूर विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. 2 दिवसामध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर महापालिकेवर हंडा मोर्चा आणण्याचा इशारा नागरिक त्याचबरोबर माजी नगरसेविका इंदुमती नागरे यांनी दिलाय. धरण आहे उशाशी मात्र कोरड कशाशी अशीच म्हणायची वेळ प्रभाग क्रमांक 10 मधील अशोकनगर शनी मंदिर सप्तशृंगी मंदिर परिसरातील नागरिकांना आली आहे. गेल्या 8 दिवसांपासून या परिसरात विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेले असून नागरिकांनी थेट माजी नगरसेविकांना बरोबर घेत विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पाणी पुरवठा सुरळीत करून द्यावा त्याचबरोबर नवीन पाणी पुरवठ्याची लाईन बसवणं या मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली असून यावेळी महिलांनी आपला रोष व्यक्त केला. सोडून द्यायची ना आमचं पाण्याचं पाहिलं यायचं ना आधी. दरम्यान विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांनी आंदोलनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली. यातून 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय. एकीकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली असताना शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा होत नसल्याचा संतापही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. आमच्या इथं पाणी 9 वाजता येतं. ते 9चं पाणी आम्हाला सोडतात तिकडनं 9ला, पण ते पाणी कधी येतं 11-12 वाजता आमच्या नळाला पाणी. ते पण एकदम करंगळीसारखी धार येते, पाणीच येत नाही. काय आता काय चर्चा झाली तुमची? तेच नवीन पाईपलाईन पाहिजे आम्हाला. नवीन पाईपलाईन शिवाय आम्हाला पाणी येणार नाही. जुनी पाईपलाईन आहे त्याच्यातनं ते खराब झालेली. सारखा तोच प्रश्न आहे. नागपंचमीच्या वेळेस पण बायांनी केलं, तेव्हा पण बोलले का होईल तुमचं काम, पण नाही झालं आमचं काम. प्यायपुरते 2-2 हांडे पाणी येतात, नंतर बायांना दिवसभर पाण्याच्या मागेच फिरावं लागतं, अशी गंमत आहे. आणि जारचं पाणी वापरताय, धरणात एवढं जर पाणी पडलेलं आहे तुमच्या, तुम्ही जर याला गोदावरीला सोडताय तर आम्हाला का देत नाही पाणी? विभाग 10 मध्ये 6 महिन्यापासून पाणी जर मिळत नाहीये, असंच महाग पाणी पिल्यांवर आम्ही गेलो तर आमचं पाणी 8 दिवसात सुरळीत आलं, त्याच्यानंतर आलं नाही. आता एवढ्या नवरात्राचा उत्सव होता तरी पाणी नाही आहे त्यांना. मग माता बहिणीला पाणी नाही आहे. पूरग्रस्त बऱ्याच ठिकाणी चालू आहे ना. आता पावसाळा नसता, उन्हाळा असता तरी आपल्याला म्हणता आला असता पाऊस धरणात पाणी नाही आहे. महिला समजून घ्या. त्या जर जहार विकत आणून जर पाणी जर विकत घेते, मग हे पाणी जर तुमचं जर हे नसलं, असं जर असलं तर आम्हाला पाईपलाईन नवीन पाहिजे. 10 दिवसात जर पाणी असलं तरच, नाही तर आम्ही आंदोलन 100-200 महिला इकडे येऊन बसणार आहे आणि पाण्याचे हंडे घेऊन येणार आहे रिकामी. माझा थोड्या वेळापूर्वी धारणकर साहेब आपले पाणी पुरवठ्याचे त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांना निवेदन पण पाठवले आणि त्यांच्याशी वारंवार मी संपर्कात पण आहे. त्यांना या सर्व गोष्टीची जाणीव आहे, परंतु काही लोकांच्या सांगण्यावरून काही जाणून बुजून करता काय असा मला हा प्रश्न पडलेला आहे. परंतु त्यांनी आज सांगितलं की मी ताबडतोब लगेच 2 दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावतो. आणि आमची महत्त्वाची भूमिका म्हणजे का तिथली जी जुन्या पाईपलाईन आहे 20-25 वर्षापूर्वीच्या, त्या एकदा जर बदलून टाकल्या तर म्हणजे हा कायमचा नायनाट हा पाण्याचा संपून जाईल. महत्त्वाची आमची आग्रहाची एकच महापालिकेला विनंती की तिथं 20-25 वर्षापूर्वीच्या पाईपलाईन त्या बदलून देण्यात याव्या. आणि जी समची लेवल आहे तिथं कोणी जे समची जी लेवल आहे आपलं पाण्याचं वितरण जे करतात ती समची लेवल ढासाळू देऊ नये एवढंच प्रशासनाने विनंती आहे. ती लेवल जर व्यवस्थित सुस्थितीत ठेवली तर पाणी पुरवठा सर्व नागरिकांना वेळेत मिळेल. आणि ज्या जुन्या पाईपलाईन झालेल्या आहेत त्या एकदा बदलून टाकल्या तर तो पण कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. कारण प्रभाग क्रमांक 10 मध्ये कुठेच असा पाण्याचा एवढा मोठा इश्यू नाही आहे. फक्त हा जो परिसर आहे शनी मंदिर सप्तशृंगी मंदिर परिसर आणि बेनिवाल स्वीटचा जो परिसर आहे बुद्धविहार नवजीवन हॉस्पिटल, इथेच फक्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे. याच महिलांना त्रास आहे, बाकी संपूर्ण प्रभागात पाणी व्यवस्थित आहे. प्रशासनाला विनंती की आपण लवकरात लवकर याचा त्वरित लक्ष घालून, आयुक्त मॅडमांना माझी कळकळीची विनंती की आपण स्वतः सर्व अधिकाऱ्यांची एक मिटिंग बोलवून ताबडतोब त्यावर नियोजन करून निधीची उपलब्धता करून पाईपलाईन मंजूर करण्यात यावी आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावा. गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक 10 मध्ये पाण्याचा कायमच आम्हाला प्रॉब्लेम येत असतो.
आम्ही अनेक वेळा आमच्या नगरसेविका असेल यांना हाताशी धरून नगरपालिकेला अनेक वेळेस निवेदन दिलं. तेवढ्यापुरतं तेवढा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, पण नंतरून 4-5 दिवसानंतर जे आहे ते आहेत. पण आता एक वेळ अशी आलेली का काल आमच्या इथे दसरा असून सुद्धा आम्हाला विकतचं पाणी प्यावं लागलं. तर ह्या नगरपालिकेचं आम्ही करायचं का? आम्ही टॅक्स का भरतो? आम्ही पाणीपट्टी कशासाठी भरतो? आम्ही बाहेरून जर का आम्हाला जार आणूनच पाणी प्यायचं असेल तर आम्ही यांना पाणीपट्टी देणार नाही ना. कायम त्यांना निवेदन द्यायचं, हे फक्त तात्पुरतं आम्हाला त्याच्यावर निवेदन का सोल्युशन देतात. परत जो प्रॉब्लेम आहे तो आहे ह्या नाशिक शहर आणि अनेक जिल्ह्यांना पाणी दिलं, पण ते स्वतः नाशिक जिल्ह्यात जो धरण आहे धरणाच्या बाजूला असलेल्या विभागात जर का पाणी नाही आहे तर मग त्या धरणाचा आम्हाला फायदा नाही ना. जर का पूर्ण नाशिक जे तुम्ही नदीला पाणी सोडताय, बाहेरच्या जिल्ह्यांना पाणी भेटतंय. आता आमचं चौक जो आहे, आमचं चौक सोडून बाकीच्या चौकांमध्ये आता काही ठिकाणं असे का तिथं 2-2 टाईम पाणी येतं, पण आम्हाला 1 टाईम पाणी येतं. 9 ते आमचा 1 वाजेचा पाण्याचा टाईम आहे. आमच्या इकडे ते 9ला पाणी सोडतात, ते पाणी आमच्याकडे 11ला येतं. 11ला जर का तुम्ही एक हांडा भरायला लावता तर तो भरायला 11:30 वाजता आहे. तर ज्यांच्या घरात मोठी फॅमिली त्यांनी घरातलं पाणी भरायचं कसं? तर आमचा हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह व्हा म्हणून आम्ही आज आमच्या इंदुताई नागरे यांच्याकडे गेलो असताना त्यांनी आम्हाला सांगितलं का आपण तिथे जाऊन तिथे काय असेल तर बघू. तर आज आम्हाला इंदुताईंनी या ठिकाणी आमच्यासोबत येऊन आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले. मी आमच्या सर्व चौकाच्या वतीने मी बाईचे आभार मानतो की बाई आपण तू आमच्यासाठी या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आले. ते आम्हाला पण बरोबर वाटत नाही का आज बाईची तब्येतसुद्धा चांगली नाही राहत तरी बाई आमच्यासाठी येऊन इथे 2 तास जर काही इथं धरणे आंदोलन करते तर या नगरपालिकेला थोडीफार या गोष्टीची लाज वाटली पाहिजे का आपल्याकडे एक वयोवृद्ध महिला येऊन आपल्याकडे आंदोलन करतील, आपण याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेतली पाहिजे. तर माझी नगरपालिकेला सुद्धा हात जोडून विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ॲक्शन घेऊन आम्हाला पाण्याचा आमचा प्रॉब्लेम सुरळीत करून द्यावा. दरम्यान पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलकांच्या विभागीय अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीप्रसंगी सातूर विभागातील पाणीपुरवठ्याचे अधिकारी अपेक्षित असताना ते अधिकारी टेंडर मीटिंगमध्ये व्यस्त असल्याचं सांगण्यात आलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.